महाराष्ट्रामध्ये सोयाबीनची हमीभावानं खरेदी करण्याचं केंद्र आणि राज्य सरकारचं नियोजन असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर सोयाबीनच्या बाजारभावाचा मुद्दा हा पुढे येऊ नये म्हणून आता सरकारच्या वतीनं ही विशेष खबरदारी घेतली जाते। गेल्या 2 ते 3 वर्षांपासून सोयाबीनच्या बाजारामध्ये मंदी आहे। सोयाबीनच्या दराचा फटका निवडणुकीमध्ये बसू नये म्हणून राज्य सरकार सतर्क झालेलं आहे। केंद्र आणि राज्य सरकारच्या स्तरावर येत्या काही दिवसांमध्ये सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्याच्या हालचाली सुरू होणार असल्याची माहिती आपल्याला सूत्रांकडून मिळते। सोयाबीन खरेदी करता आपला जो सगळा नवीन माल आहे हा ऑक्टोबर शेवटी नोव्हेंबरमध्ये हा मार्केटमध्ये येईल। सगळीकडे हमी भावाचे खरेदी केंद्र आम्ही उघडणार आहोत आणि पूर्णपणे त्या ठिकाणी कुठेही कोणाला हमी भावापेक्षा कमी भाव मिळू नये याकरता आमचा प्रयत्न असणार आहे। आताही मार्केटमध्ये जुनं सोयाबीन येत आहे। आता त्या संदर्भातही आम्ही केंद्र सरकारची चर्चा चालू केली आहे की तात्काळ आपण केंद्र उघडू। जुनं सोयाबीन आलं तरी देखील त्याला आताचा हमी भाव मिळाला पाहिजे असा प्रयत्न आपण केला पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।